हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागातील गट क मध्ये जे 52 पदं आहेत, त्या 52 पदांपैकी लिपिक, वार्डन, भांडारपाल, अभिलेखापाल, गृहवस्त्रपाल, टेलिफोन ऑपरेटर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदांचा डिटेल्समध्ये सिलेबस पाहणार आहोत. म्हणजे शॉर्टमध्ये नाही, खूप डिटेल्समध्ये सिलेबस पाहणार आहोत. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग 122 प्रश्नपत्रिका संच प्रसिद्ध केलेला आहे आणि हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे. याच्यामध्ये 2012 पासून 2021 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका आहेत. तसंच गट क मध्ये येणारे जे 52 पदं आहेत, त्या 52 पदांचा डिटेल्समध्ये अभ्यासक्रम सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे. सुरुवातीला आपण लिपिक या पदाचा जो सिलेबस आहे तो पाहूयात. आणि एक लक्षात ठेवा, ज्या पदाची पात्रता ग्रॅज्युएशन आहे त्यांचा पेपर इंग्लिश भाषेमध्ये येणार आहे आणि ज्या पदाची शैक्षणिक पात्रता 12वी आहे त्यांचा पेपर मराठीमध्ये येणार आहे. तर लिपिकचा पेपर हा इंग्लिश भाषेमध्ये असणार आहे, फक्त मराठी व्याकरणाचे प्रश्न मराठीमध्ये असतील. आणि याच्यामध्ये जनरल नॉलेजवर 25 प्रश्न असणार आहेत. तर करंट अफेअर्स, इंडिया अँड महाराष्ट्र म्हणजे भारत आणि महाराष्ट्र, इंडियन हिस्ट्री सिविट्स म्हणजे भारताचा इतिहास आणि नागरिकशास्त्र, त्याच्यामध्ये पुढे इंडियन जिओग्राफी म्हणजे भारताचा भूगोल, पण ॲक्च्युली महाराष्ट्राच्या भूगोलवर जास्त प्रश्न येतील. इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय राज्यघटना, जनरल सायन्स, त्याच्यानंतर स्पोर्ट्स अँड कल्चर, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 अँड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015, त्याच्यानंतर म्हणजे माहितीचा अधिकार, त्याच्यापुढे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज. हे झालं जनरल नॉलेजमधले कंटेंट. आता लॉजिकल ॲबिलिटीमध्ये काय काय येणार आहे पहा. ॲप्टिट्यूड टेस्ट, त्याच्यानंतर बेसिक अरिथमेटिक नॉलेज म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट हे, त्याच्यापुढे बेसिक अरिथमेटिक नॉलेज म्हणजे गणिताचा भाग, मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये न्यूमेरिक, अल्जेब्रा, जिओमेट्री, स्टॅटिस्टिक. म्हणजे सरळ शब्दात तुम्हाला सांगायचं झालं तर याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे सर्व टॉपिक येतात एकदम सोप्या शब्दात. आता बाकीचे विषय पाहूयात आपण लिपिक या पदाचे. तर इंग्लिश विषय पहा आता. ग्रामर, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, स्पेलिंग, पंच्युएशन, टेन्स. त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी, यूज ऑफ आयडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग, एक्सप्रेशन्स, फिल इन द ब्लँक्स इन सेंटेन्स, सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर. एवढे जरी टॉपिक दिलेले असले ना तरी इंग्लिश ग्रामरचे सर्व टॉपिक याच्यामध्ये विचारले जातात. त्याच्यापुढे मराठी व्याकरणाचा सिलेबस पहा. मराठी व्याकरण, वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. त्याच्यानंतर भाषा सौंदर्य, उपमा, अलंकार, म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, योग्य जोड्या लावा. एवढे जरी टॉपिक दिलेलं असल्यानं तरीही मराठी व्याकरणाच्या सर्व टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. तर हा होता लिपीच्या पदाचा सिलेबस. आता आपण पुढच्या पदाचा सिलेबस पाहूयात. आता आपण टेलिफोन ऑपरेटरचा सिलेबस पाहूयात. आणि टेलिफोन ऑपरेटरचा पेपर मराठी भाषेमध्ये येईल आणि याच्यामध्ये मराठी व्याकरणावर 15 प्रश्न, इंग्लिश ग्रामरवर 15 प्रश्न, जी के म्हणजे सामान्य ज्ञानावर 15 प्रश्न, गणित बुद्धिमत्तेवर 15 प्रश्न. त्याचा सिलेबस मी तुम्हाला आधीच सांगितला आहे आणि तो सर्वांसाठी कॉमन आहे. आणि टेक्निकलचे जे 40 प्रश्न येणार आहेत ना, त्याचा सिलेबस मी तुम्हाला आता सांगत आहे. टेलिफोन ऑपरेटरचे जे 40 प्रश्न टेक्निकलवर येणार आहेत ते, त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स विचारणार आहेत, रेकॉर्ड मेंटेनन्स याच्यावर प्रश्न असतील, यूज ऑफ टेलिफोन डायरी अँड डायरेक्टरी याच्यावर प्रश्न असतील, कम्युनिकेशन स्किलवर प्रश्न असतील आणि रोल ऑफ इंटरकॉम, EPBX, फॅक्स, ईमेल सिस्टीम याच्यावर सुद्धा प्रश्न असतील. आणि याचे पुस्तकं बाजारामध्ये अवेलेबल नाहीत बरं का, हे लक्षात असू द्या. तुम्हाला नेटवरूनच या टॉपिकनुसार सिलेबस शोधावा लागेल. आणि हा होता टेलिफोन ऑपरेटरचा टेक्निकलचे बस एवढेच टॉपिक आहेत आणि 40 प्रश्न याच्यावर तुम्हाला विचारले जाणार आहेत. आणि भाषेचं माध्यम आहे मराठी. आता आपण वार्डनचा टेक्निकल म्हणजे ज्याच्यावर 40 प्रश्न येणार आहेत तो अभ्यासक्रम पाहणार आहोत. आता जे आधीचे 60 प्रश्न आहेत ना ते सर्वांना कॉमन आहेत. मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि GK प्रत्येकी 15-15 प्रश्न, त्यामुळे ते मी आता सांगत नाही. आणि वार्डन हे ग्रॅज्युएशन लेवलचं पद आहे म्हणून हे इंग्लिश भाषेमध्ये पेपर असणार आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. तर वार्डनचा सिलेबस पहा काय काय. त्याच्यामध्ये मॅनेजमेंट स्किल, काउन्सिलिंग स्किल, बेसिक फर्स्ट एड, डाएट नॉलेज, त्याच्यानंतर एक्स्ट्रा क्युरिक्युलर ॲक्टिव्हिटीज, त्याच्यामध्ये आर्ट्स अँड स्पोर्ट्स, प्रोफिशियन्सी इन मराठी अँड इंग्लिश,
जनरल नॉलेज, मल्टीटास्किंग, याच्यावर हे जे टॉपिक आहेत ना याच्यावर 40 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत वार्डन या पदासाठी आणि इंग्लिश भाषेमध्ये पेपर असेल. आता आपण भांडारपाल आणि गृहवस्त्रपाल यांचा जो सिलेबस आहे टेक्निकलचा ज्याच्यावर 40 प्रश्न येणार आहेत त्या दोन पदांचा सिलेबस सेम आहे, भांडारपाल आणि गृहवस्त्रपाल. आणि हा सुद्धा पेपर इंग्लिश भाषेमध्येच असणार आहे. याच्यामध्ये पहा, टाईप ऑफ मटेरियल स्टोर्ड इन नॉन मेडिकल हॉस्पिटल स्टोर, प्रोसेस ऑफ इंडेंट, व्हेरियस रेकॉर्ड कीपिंग इन स्टोर ई रेकॉर्ड, टेंडर टू बीड सिस्टीम कोटेशन, लोकल परचेस, इन्व्हेंटरी कंट्रोल, बफर स्टॉक, रेकॉर्डर लेवल, थेफ्ट कंट्रोल, रोडंट कंट्रोल, स्टोरेज सिस्टीम्स, कंडेमनेशन ऑफ गुड्स लिनेन. त्याच्यानंतर बिल व्हाउचर्स इनव्हॉइस, क्लिनलीनेस ऑफ स्टोर, टाईप ऑफ लिनेन यूज्ड इन हॉस्पिटल, manpower, classification for linen and laundry department, activities done in linen and laundry, name of equipment used in laundry and linen department, segregation of clean and dirty linen. त्याच्यानंतर chemical agent used in laundry for cleaning and disinfection, type of records, books kept in linen department, electronic record keeping. त्याच्यानंतर लिनेन नॉर्म्स फॉर पर बेड पर डे, इन्व्हेंटरी कंट्रोल, मिझर्स फॉर थेफ्ट कंट्रोल. तर हे सर्व म्हणजे एवढे जे टॉपिक सांगितले त्याच्यावर 40 प्रश्न आपल्याला येणार आहेत म्हणजे भांडारपाल आणि गृहवस्त्रपाल यांच्यासाठी. आता आपण अभिलेखापाल या पदाचा सिलेबस पाहूयात. हा सुद्धा सिलेबस म्हणजे मला वाटतं रेकॉर्ड कीपर इंग्लिशमध्ये असं काहीतरी म्हणतात त्याला, लायब्ररी सायन्सवर याचं क्वालिफिकेशन होतं. तर हा सुद्धा तुम्हाला 40 प्रश्न इंग्लिश भाषेमध्येच येणार आहे कारण ग्रॅज्युएशनचं याला क्रायटेरिया आहे. तर इथे पहा, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज किंवा अप्लाइड कॉम्प्युटर, रेकॉर्ड कीपिंग, क्लासिफिकेशन, मेंटेनन्स अँड प्रिझर्वेशन ऑफ रेकॉर्ड. त्याच्यानंतर नॉलेज अबाउट MLC केसेस, नॉलेज ऑफ लायब्ररी सायन्स, नॉलेज ऑफ फॉरेन लँग्वेजेस. तर याच्यावर हे जे टॉपिक आहेत ना याच्यावर 40 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत आणि इंग्लिश भाषेमध्ये असतील. आता आपण प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी त्याच्यामध्ये 70% आणि 30% असं आहे. तर दोन्हीचा सिलेबस सेम आहे आणि हे 40%मध्ये 40 प्रश्न ज्याच्यावर येणार आहेत टेक्निकलवर तो सिलेबस पहा खूप कमी सिलेबस आहे या पदासाठी. जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीजेस पॅरासिटॉलॉजिकल म्हणजे जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीजेस पॅरासिटॉलॉजिकल, बॅक्टेरियोलॉजी, हेमॅटोलॉजी, व्हायरोलॉजी ऑफ मलेरिया फायलेरिया. त्याच्यानंतर डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टो, झिका, स्वाईन फ्लू एक्सेट्रा. त्याच्या पुढे पहा, दुसरा टॉपिक आहे ट्रीटमेंट रिलेटेड टू मलेरिया अँड फायलेरिया. तिसरा टॉपिक आहे पहा ट्रीटमेंट रिलेटेड टू मलेरिया अँड फायलेरिया, लॅबोरेटरी ऑपरेटिंग प्रोसिजर ऑफ ऑल व्हेक्टर बोर्न डिसीजेस, टेक्निकल इन्फॉर्मेशन अँड हँड्स ऑन ट्रेनिंग ऑफ ऑल व्हेक्टर बोर्न डिसीजेस. तर हे मी तुम्हाला काही पदांचा अभ्यासक्रम सांगितलेला आहे आणि या सर्व पदांसाठी 60 प्रश्नांचा सिलेबस सेम आहे. त्याच्यामध्ये मराठीचे 15 प्रश्न, इंग्लिशचे 15 प्रश्न, इंग्लिश ग्रामर, गणित बुद्धिमत्ता दोन्ही मिळून 15 प्रश्न आणि सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न. हे 60 प्रश्न सर्वांना कॉमन आहेत आणि जे 40 प्रश्नांचं टेक्निकल आहे त्याचा मी तुम्हाला सिलेबस डिटेल्समध्ये सांगितलेला आहे. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.